नमस्कार मित्रांनो, आर्या अकॅडमी यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे। पोलीस भरती, दारूबंदी भरती, झडपी भरती, आरोग्य भरती आणि जिल्हा न्यायालय भरती इत्यादी तुम्ही परीक्षेची तयारी करत असाल तर आपण अत्यंत महत्त्वाचे 40 प्रश्न यामध्ये आपण कव्हर करणार आहोत। तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करायचं आहे। चला तर मग व्हिडिओला स्टार्ट करूया। प्रश्न पहिला, पंचायत राज ही मूळ संकल्पना कोणाची होती? पंचायत राज ही मूळ संकल्पना कोणाची होती? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे महात्मा गांधी हे आपलं करेक्ट आन्सर होईल। नेक्स्ट, परम 8000 हा महासंगणक कोणाच्या शास्त्रज्ञाने तयार केला आहे? परम 8000 हा महासंगणक कोणत्या शास्त्रज्ञाने तयार केलेला आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे डॉक्टर विजय भाटकर यांनी परम 8000 हा महासंगणक तयार केलेला आहे। नेक्स्ट, डॅडॅश यांना भारताचे पितामह असे म्हटले जाते। डॅडॅश यांना भारताचे पितामह असे म्हटले जाते। ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे दादाभाई नौरोजी यांना भारताचे पितामह असे म्हटले जाते। नेक्स्ट, भारत छोडो आंदोलनास कुठून सुरुवात झालेली होती? भारत छोडो आंदोलनास कुठून सुरुवात झालेली होती? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे मुंबई या ठिकाणाहून भारत छोडो आंदोलनास सुरुवात झालेली होती। नेक्स्ट, मॅकमोहन रेषा डॅडॅश या 2 देशांमधील सीमारेषा निश्चित करते। मॅकमोहन रेषा डॅडॅश या 2 देशांमधील सीमारेषा निश्चित करते। ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे भारत व चीन हे आपलं करेक्ट आन्सर होईल। नेक्स्ट, उगवत्या सूर्याचा देश असे कोणत्या राष्ट्रात संबोधले जाते? उगवत्या सूर्याचा देश असे कोणत्या राष्ट्रात संबोधले जाते? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे जपान हे आपलं करेक्ट आन्सर होईल। नेक्स्ट, विधान परिषदेच्या सदस्यांचा कार्यकाल किती वर्षाचा आहे? विधान परिषदेच्या सदस्याचा कार्यकाल किती वर्षाचा आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे 6 वर्षाचा आहे हे आपलं करेक्ट आन्सर होईल। नेक्स्ट, ग्रामसभेच्या सदस्य होण्यासाठी किमान वय किती वर्षे आहे? ग्रामसभेचे सदस्य होण्यासाठी किमान वय किती वर्षे आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे 18 वर्ष हे आपलं करेक्ट आन्सर होईल। नेक्स्ट, राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2018 खालीलपैकी कोणत्या ठिकाणी पार पडल्या? राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2018 खालीलपैकी कोणत्या ठिकाणी पार पाडल्या आहेत? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे गोल्ड कोस्ट ऑस्ट्रेलिया हे आपलं करेक्ट आन्सर होईल। नेक्स्ट, चले जाव चळवळीतील भूमिगत चळवळीचे नेतृत्व कोणी केले होते? चले जाव चळवळीतील भूमिगत चळवळीचे नेतृत्व कोणी केलेले होते? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे जयप्रकाश नारायण हे आपलं करेक्ट आन्सर होईल। नेक्स्ट, सुतोवाच करणे या वाक्यप्रचाराचा अर्थ काय होतो? सुतोवाच करणे या वाक्यप्रचाराचा अर्थ काय होतो? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे ओनामा करणे हे आपलं करेक्ट आन्सर होईल। नेक्स्ट, तोंडात तीळ न भिजणे या वाक्यप्रचाराचा अर्थ काय होतो? तोंडात तीळ न भिजणे या वाक्यप्रचाराचा अर्थ काय होतो? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे गुप्त गोष्ट मनात न राहणे हे आपलं करेक्ट आन्सर होईल। नेक्स्ट, शेतकऱ्यांना मिळणारे कर्ज या शब्दसमूहाबद्दल योग्य शब्द निवडा। शेतकऱ्यांना मिळणारे कर्ज या शब्दसमूहाबद्दल योग्य शब्द निवडायचा आहे मित्रांनो। ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे तगाई हे आपलं करेक्ट आन्सर होईल। नेक्स्ट, आई त्या मुलाला हसविते या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा। आई त्या मुलाला हसविते या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा। ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे प्रयोजक क्रियापद हे आपलं करेक्ट आन्सर होईल। नेक्स्ट, राम लक्ष्मण हा शब्द कोणत्या समासाचे उदाहरण आहे? राम लक्ष्मण हा शब्द कोणत्या समासाचे उदाहरण आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे द्वंद्व समास हे आपलं करेक्ट आन्सर होईल। नेक्स्ट, होम रूल चळवळ कोणी सुरू केली? होम रूल चळवळ कोणी सुरू केलेली आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे लोकमान्य टिळक हे आपलं करेक्ट आन्सर होईल। नेक्स्ट, सिंहावलोकन या अर्थाचा शब्दसमूह कोणता आहे? सिंहावलोकन या अर्थाचा शब्दसमूह कोणता आहे? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे मागच्या काळाकडे ओझरती नजर टाकणे हे आपलं करेक्ट आन्सर होईल। नेक्स्ट, भारतातील पहिली महिला मुख्यमंत्री कोणत्या राज्याची होती? भारतातील पहिली महिला मुख्यमंत्री कोणत्या राज्याची होती?
ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे उत्तर प्रदेश हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, भारतीय संसदेने 1955 साली हिंदू विवाह कायदा तर डॅडॅशच्या वर्षी हिंदू वारस कायदा संमत केलेला आहे. भारतीय संसदेने 1950 साली हिंदू विवाह कायदा तर डॅडॅशच्या वर्षी हिंदू वारस कायदा संमत केलेला आहे. ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे 1956 साली हिंदू वारस कायदा संमत केलेला आहे. नेक्स्ट, विडा उचलणे या वाक्यप्रचाराचा अर्थ काय आहे? विडा उचलणे या वाक्यप्रचाराचा अर्थ काय आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे प्रतिज्ञा करणे हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, एकाच काळात होऊन गेलेले डॅडॅश. एकाच काळात होऊन गेलेले डॅडॅश. ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे समकालीन हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, 123वी घटनादुरुस्ती कशाशी संबंधित आहे? 123वी घटनादुरुस्ती कशाशी संबंधित आहे? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे यापैकी नाही. काय आहे? यापैकी नाही. नेक्स्ट, जागतिक अपंग दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो? जागतिक अपंग दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे 3 डिसेंबर या दिवशी जागतिक अपंग दिन साजरा केला जातो. नेक्स्ट, राज्य पुनर्रचना आयोगाचे 1953चे अध्यक्ष कोण होते? राज्य पुनर्रचना आयोगाचे 1953चे अध्यक्ष कोण होते? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे फजल अली हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, बुटापेस्ट खालीलपैकी कोणत्या देशाची राजधानी आहे? बुटापेस्ट खालीलपैकी कोणत्या देशाची राजधानी आहे? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे हंगेरी हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, भारतीय राज्यघटनेचे कोणते कलम राष्ट्रपतीचे अध्यादेशाशी संबंधित आहेत? भारतीय राज्यघटनेचे कोणते कलम राष्ट्रपतीचे अध्यादेशाशी संबंधित आहेत? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे 123वे हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, भारतीय राज्यघटनेचे कलम 25 कशाशी संबंधित आहे? भारतीय राज्यघटनेचे कलम 25 कशाशी संबंधित आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे धर्म स्वातंत्र्याचे अधिकार हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, आझाद हिंद सेनेचे ब्रीदवाक्य कोणते होते? आझाद हिंद सेनेचे ब्रीदवाक्य कोणते होते? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे विश्वास, एकता, बलिदान हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, मॅग्नीज खनिजासाठी कोणते जिल्हे प्रसिद्ध आहेत? मॅग्नीज खनिजासाठी कोणते जिल्हे प्रसिद्ध आहेत? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे नागपूर व भंडारा हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, भारतातील कोणते राज्यास देवभूमी असे म्हणतात? भारतातील कोणत्या राज्यात देवभूमी असे म्हणतात? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे उत्तराखंड हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, 26 नोव्हेंबर हा दिवस कोणता दिवस म्हणून साजरा केला जातो? 26 नोव्हेंबर हा दिवस कोणता दिवस म्हणून साजरा केला जातो? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे संविधान दिन व कायदा दिन हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, जिल्हा नियोजन मंडळाचे सचिव कोण असतात? जिल्हा नियोजन मंडळाचे सचिव कोण असतात? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे जिल्हा अधिकारी हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, शुद्ध सोने ओळखण्यासाठी त्यावर कोणती निशाणी असते? शुद्ध सोने ओळखण्यासाठी त्यावर कोणती निशाणी असते? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे हॉलमार्क. शुद्ध सोने ओळखण्यासाठी निशाणी असते हॉलमार्क हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, संतोष ट्रॉफी कुठल्या खेळाशी संबंधित आहे? संतोष ट्रॉफी कुठल्या खेळाशी संबंधित आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे फुटबॉलशी संबंधित आहे. संतोष ट्रॉफी ही फुटबॉलशी संबंधित आहे हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, गोदावरी नदीचा उगम कोणत्या जिल्ह्यात झाला आहे? गोदावरी नदीचा उगम कोणत्या जिल्ह्यात झालेला आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे नाशिक या जिल्ह्यामध्ये गोदावरी नदीचा उगम झालेला आहे. नेक्स्ट, बहामनी राज्याची स्थापना कोणी केलेली आहे? बहामनी राज्याची स्थापना कोणी केलेली आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे हसन गंगू हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, बेसूर या शब्दाचा विरुद्ध शब्द कोणता आहे? बेसूर या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे?
ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे सुरेल, हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, पानिपतचे पहिले युद्ध कोणामध्ये झालेले आहे? पानिपतचे पहिले युद्ध कोणामध्ये झालेले आहे? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे बाबर व इब्राहिम लोदी यांच्यामध्ये पानिपतचे पहिले युद्ध झालेले आहे. नेक्स्ट, काळा घोडा उत्सव कोणत्या शहरात साजरा करण्यात येतो? काळा घोडा उत्सव कोणत्या शहरात साजरा करण्यात येतो? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे मुंबई या ठिकाणी काळा घोडा उत्सव साजरा करण्यात येतो. नेक्स्ट, अमर चित्रकथा हे लहान मुलांसाठीचे पुस्तक कोणी सुरू केलेले आहे? अमर चित्रकथा हे लहान मुलांसाठी पुस्तक कोणी सुरू केलेले आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे अनंत पाई यांनी लहान मुलांसाठी अमर चित्रकथा हे पुस्तक सुरू केलेले आहे. असे होते मित्रांनो 40 प्रश्न अत्यंत महत्त्वाचे, वारंवार परीक्षेला विचारले जाणारे. तुम्हाला जर व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. भेटूत पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.